आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कुरडप पोलिसांची धडक कारवाई। दुचाकी चोरट्याला 24 तासात बेड्या, 52,000चा मुद्देमाल जप्त। पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांची सतर्कता, घरासमोरून दुचाकी लंपास करणाऱ्या सराईतेचा डाव उधळला। वाळवा तालुक्यातील कुरडप पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। घरासमोरून दुचाकी चोरून पसार होणाऱ्या एका चोरट्याला कुरडप पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे अवघ्या 24 तासाच्या आत अटक केली। रोहित सुनील आवळे वय 30 राहणार कुरडप असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 52,000 रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली। 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:15च्या सुमारास कुरडप येथील संताजी पांडुरंग बोरगे यांनी आपली होंडा ॲक्टिवा गाडी क्रमांक MH10DZ 4437 घरासमोर उभी केली होती। नजर चुकीने गाडीला चावी तशीच राहिल्याचा फायदा घेत चोरट्याने ती लंपास केली। बोरगे यांनी 16 जानेवारी रोजी कुरडप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली। 17 जानेवारी रोजी पोलीस पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना इस्लामपूर बाजूकडील सर्व्हिस रोडने एक तरुण पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून संशयास्पदरित्या येताना दिसला। विशेष म्हणजे त्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती। संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला थांबवून गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली। सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन खाकी दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला। त्याने ही गाडी कुरडप येथून चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी तातडीने पंचांना आणि फिर्यादीला बोलावून गाडीची ओळख पटवली आणि संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, अंमलदार महादेव खोत, राहुल पाटील, राजेंद्र यादव, चंद्रकांत कोळी, कौस्तुभ पाटील, प्रवीण जाधव, प्रशांत, सचिन चौगले आणि शुभम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत आणि गाडीला चावी विसरणार नाही याची दक्षता घ्यावी। काही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन विक्रम पाटील यांनी केले आहे।